नमस्कार. मला 2 मुलं आहेत. पहिल्या बाळाच्या वेळेला मला खूप त्रास झाला होता ब्रेस्ट फिडिंगला. रक्त यायचं आणि मला ब्रेस्ट फिडिंग जमत नव्हतं नीट. मग मला डॉक्टर मंगलावाणींकडे यायला सांगितलं माझ्या गायनॅकनी आणि म्हणून मी त्यांच्याकडे यायला लागले. त्यांनी खूप प्रेमाने आणि खूप पेशन्सनी मला ब्रेस्ट फिडिंग शिकवलं. त्याच्यामुळे माझ्या पहिल्या बाळाला 2 वर्षांच्या वर ब्रेस्ट फिडिंग करू शकले, पूर्णपणे फक्त माझ्या दुधावरती. आणि आता दुसऱ्या बाळाच्या वेळेला देखील मी सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे आले आणि त्यांनी मला परत, आता इतक्या वर्षानंतर गॅप झाल्यामुळे परत त्यांनी मला खूप व्यवस्थितपणे सांगितलं, गायडन्स दिला. आता माझं बाळ 3 महिन्याचं पूर्ण झालेलं आहे. त्याचं वजन उत्तम वाढतंय, छान त्याची प्रगती आहे. तर तुम्ही देखील तुम्हाला ब्रेस्ट फिडिंगसाठी उत्तम योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर मंगलावाणींकडे येऊ शकता आणि त्या खूप छान पद्धतीने सांगता. माझ्या बऱ्याच मैत्रिणींना अनुभव आहे माझा की त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बाळाला ब्रेस्ट फिडिंग होत नाही आणि मग ते सुरुवातीच्या काही दिवसामध्ये ड्रॉप होऊन जातं. मग त्याच्या बाळाच्या डेव्हलपमेंटवरती नाही म्हणलं तरी परिणाम होतो आणि आपल्याला देखील वाईट वाटतं. मग याच्यापेक्षा आपल्याला उत्तम मार्गदर्शन मिळत असेल तर आपण का घेऊ नये. तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर मंगलावाणींचा सल्ला घेऊ शकता ब्रेस्ट फिडिंगसाठी. थँक्यू.